नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नशेखोरीच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र अडकलेला आहे। केवळ महाराष्ट्रातली प्रमुख शहरं ही याचं लक्ष बनलेली आहेत अशातला भाग नाही, तर महाराष्ट्राचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नशेखोरी वाढल्याचं चित्र सध्या तरुणाईमध्ये आहे। आणि ही गोष्ट सामाजिक सलोख्यासाठी आणि एकंदरीतच समाजासाठीच अत्यंत घातक आणि तरुण पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर विचार करायला लावणारी अशी गोष्ट आहे। आजच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेत या विषयावर चर्चा झाली आणि काही धक्कादायक खुलासे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले। ज्या नशेच्या बाबी या पैसेवाल्यांच्या अशा मानल्या जात होत्या, जी नशा केवळ पैसेवालेच करू शकतात, त्यासाठी मोठा खर्च येतो आणि ही मंडळी ही शक्यतो शहरी भागामध्ये असतात असा आत्तापर्यंतचा अनुभव होता। मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता नशेखोरीचं प्रमाण हे कल्पनेच्या बाहेर गेलेलं आहे। ग्रामीण भागात शिवारं मोकळी असतात, शेतं मोकळी असतात, स्मशानभूमीसारख्या जागा जिथं फारसा लोकांचा वावर नसतो, वर्दळ नसते, अशा ठिकाणी एकत्र येऊन नशा करण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये वाढलेलं आहे। मुंबई पुण्यासारख्या शहरात कोपऱ्या कोपऱ्यावर गांजासारखे पदार्थ आता अत्यंत सहज उपलब्ध होतात। मुंबईत विचार करायचा झाला तर अनधिकृत टपऱ्या याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे। अनेक दुकानदारांच्या समोर असणाऱ्या जागा या दुकानदारांनी टपऱ्यांसाठी भाड्यानं दिलेल्या आहेत आणि या टपऱ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची नशेच्या पदार्थांची विक्री केली जाते। अनेक टपऱ्या अशा ठिकाणी आहेत की हकेच्या अंतरावर तिथे शाळा महाविद्यालय आहेत आणि या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी त्या टपऱ्यांवर जाऊन नशेचे पदार्थ खरेदी करतात आणि नशा करतात। ही फार मोठी वाळवी सध्या आपल्या समाजाला लागलेली आहे। समाज पोखरण्याचं काम ही वाळवी करते आणि याला वेळीच रोखणं, याला आवर घालणं हा मोठं हे आव्हान राज्याच्या आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेच्या समोर उभं राहिलेलं आहे। आज देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट सांगितली की महाराष्ट्रातला एक मनुष्य ऑस्ट्रेलियात त्यानं जाऊन एक आयलंड विकत घेतलं आणि तिथून या नशेच्या पदार्थांची विक्री पोस्टाच्या माध्यमातून करत होता। म्हणजे पोस्टात एखादं पार्सल पाठवायचं आणि त्या पार्सलमधून हे नशेचे पदार्थ संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आणि यामध्ये पोलीस खात्यापासून ते कस्टम पोस्ट खात्यातील लोक हे सगळे सहभागी होते। त्यांच्यावर शासनानं कारवाईसुद्धा केलेली आहे। ही एक गोष्ट आता समोर आली, मात्र अनेक गोष्टी अजून समोर येणं बाकी आहेत। नशेचे पदार्थ त्याचं उत्पादन करणं हे यापूर्वी मर्यादित ठिकाणी होतं, त्यामुळे त्याचा प्रसार हा गावखेड्यापर्यंत होत नव्हता। परंतु गेल्या काही वर्षात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पदार्थ, नशेचे पदार्थ तयार करण्याचे कारखाने हे तयार झालेले आहेत आणि प्रशासनानं ते उद्ध्वस्त सुद्धा केलेले आहेत। अर्थात हे कारखाने तयार होत होते, याचा अर्थ काय तर स्थानिक पातळीवर जे प्रशासन काम करतं त्या प्रशासनाला या गोष्टी माहीत नाहीत अशातला भाग नाही। मात्र झारीतले शुक्राचार्य हे प्रशासनातच असल्यामुळं अशा उद्योगांना बळ मिळतं आणि त्यातून समाज विघातक कृत्य ही घडत असतात। लातूर असेल, सांगली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये असे उद्योग समोर आलेले आहेत। कुठला व्यक्ती कुठल्या माध्यमातून नशेच्या पदार्थांची विक्री करेल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आज राज्यात निर्माण झालेली आहे। कोणावर म्हणून लक्ष ठेवणार आणि कोण या नशेच्या पदार्थांची विक्री करतो हे कसं समजणार, हेच मोठं आव्हान सध्या पोलीस प्रशासन असेल, अन्न औषध प्रशासन असेल, या अधिकाऱ्यांच्या समोर आहे। यासाठी एक अभियान म्हणून, एक चळवळ म्हणून राज्यात राबवणं अत्यंत गरजेचं आहे। शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, विद्यार्थ्यांच्या जाऊन याबद्दल समजून सांगणं, त्यांना जागृती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी समाजातल्या अनेक चांगल्या लोकांनी पुढे येणं, सामाजिक संस्थांनी पुढे येणं हे गरजेचं आहे। आपल्याला आठवत असेल की अनेक अभियानं ही राज्यामध्ये यशस्वी झालेली आहेत, मग ती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली असली तरी त्याला भरघोस असा पाठिंबा महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे। एखादं चांगलं अभियान तुम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन गेलात आणि त्याची अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे केली तर त्याला यश येतं, हे आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे।
ग्रामस्वच्छता अभियान हे एक त्याचं प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडं काय मानसिकता आहे हे आपण जाणतोच. मात्र 15-20 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारनं ग्रामस्वच्छता अभियान राबवण्याचं ठरवलं. तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्वर्गीय R.R. पाटील यांनी यासाठी कंबर कसलेली होती आणि महाराष्ट्रात हे अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवलं गेलं. यासाठी शासनाचा एकही रुपया खर्च झाला नाही. मात्र गावाच्या गावं ही स्वच्छ झाली. गावागावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाच्या स्पर्धा लावल्या गेल्या. त्या गावांना म्हणजेच त्या ग्रामपंचायतींना या संदर्भात पुरस्कारानं आणि काही रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आलेली होती. आणि लोकांच्यात ईर्ष्या निर्माण झालेली होती की आपलं गाव हे अधिक स्वच्छ आणि सुंदर असायला हवं. हे अभियान राज्यभर प्रचंड यशस्वी झालं. त्या अभियानाला राज्यातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेलं होतं. त्याची दखल तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा घेतलेली होती. इतकंच नाही, त्याची दखल युनोनं सुद्धा घेतलेली होती. सांगायचं कारण इतकंच आहे की समाजाच्या हिताचं आपण लोकांच्यापर्यंत घेऊन गेलो. त्याबद्दलची माहिती ही व्यवस्थितपणे लोकांना समजून सांगितली आणि त्यामध्ये त्यांना सक्रिय करून घेतलं तर ते अभियान अत्यंत यशस्वी होतं. ग्रामस्वच्छता अभियान हे त्याचं एक उदाहरण होतं. मात्र सध्या या सगळ्यापेक्षा व्यसनाधीनता ही आता गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहे. या माध्यमातून आपला समाज पोखरला जातोय आणि यासाठी प्रशासन, समाजातल्या लोकांनीच आता सक्रिय होऊन लोकांच्यात जागृती निर्माण करणं ही गरजेची बनलेली बाब आहे. पोलीस प्रशासन म्हणा, अन्य विभागातले अधिकारी म्हणा, हे या बाबतीत किती लक्ष देणार त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यांच्या पातळीवर सध्या त्यावर कठोर अशा उपाययोजना सुरूच आहेत. केवळ हे राज्यात घडतंय अशातला भाग नाही. हे चालवणारी जी डोकी आहेत, ही डोकी सगळी देशाच्या बाहेर बसलेली आहेत आणि तिथून हा सगळा व्यापार चालतोय. राज्यांमध्ये याबद्दलची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळं देश पातळीवर या संदर्भात अत्यंत गांभीर्यानं कारवाई होणं गरजेची आहे. राज्यांमध्ये या बाबतीतलं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. याची पाळंमुळं खोदणं हे महत्त्वाचं आहे. विक्री करणारा सापडतो, काही काळ तो कारागृहामध्ये राहतो, त्याचा जामीन होतो, तो जामिनावर सुटतो आणि नंतर तो हाच व्यवसाय करतो. हे आत्तापर्यंतचा हा इतिहास आहे. मात्र हे चालवणारे कोण आहेत, याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत, तिथंपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यावर कडक कारवाई करणं, आवश्यक वाटल्यास कायद्यामध्ये काही बदल करून कठोर शिक्षा या संदर्भात करणं हे गरजेचं बनलेलं आहे. जोपर्यंत अशा लोकांना त्याची जरब बसत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबेल याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी प्रशासनाच्या ढिलाईमुळं, कायद्याच्या पळवाटेमुळं अशा लोकांना संरक्षणच मिळत जाईल आणि भविष्यात अगदी किराणा मालाच्या दुकानात साखर, चहा पावडर घेतल्यासारखे असे नशेचे पदार्थ विक्री करताना आपल्या उपलब्ध झालेले दिसतील. हे चित्र जर भविष्यात निर्माण झालं तर आश्चर्य वाटायला नको. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता त्यासाठी समाजानंच जागृत होणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.